या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये आर्थिक वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडालेली आहे। समीना अलाउद्दीन शेख असं या महिलेचं नाव असून शिवाजीनगर वाईक कॉलनी इथं ती राहते आणि इथे आरोपी सोबत काही वर्षांपासून आर्थिक व्यवहार सुरू होते आणि तगादा लावून देण्याच्या याच्या आमिषातून हा सगळा प्रकार घडल्याचा समोर येतो। इथे मोठ्या प्रमाणात नवरा बायकोने या महिलेला मारहाण केली, त्यामध्ये तिची मुलगी सुद्धा बेशुद्ध पडली होती। या सगळ्याबाबत या दोघींनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि याचा आता अधिकचा तपास सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये रामनवमीच्या निमित्तानं झालेल्या गर्दीमध्ये अज्ञात महिलांनी तब्बल 9 महिलांचे मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित झालेत। 26 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास रामनवमी उत्सवानिमित्त पिंपळगाव बसवंत परिसरामधल्या राम मंदिर, निफाडपाडा, हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर अशा विविध ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती। या गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी हे गळ्यातले जे सोन्याचे दागिने आहेत ते चोरी करण्याचा सपाटाच लावला होता। एका मागोमाग एक अशा तब्बल 9 महिलांना लक्ष्य करत आरोपी महिलांनी मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने लंपास केलेत। याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय। नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरामध्ये भर दिवसा धक्कादायक प्रकार घडलाय। शिवा वडापाव या खाद्यपदार्थ विक्री केंद्रामध्ये काही तरुणांच्या टोळ्याने अचानक धुडगूस घातला, मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे। या मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 5 ते 6 तरुणांचा एक ग्रुप दुकानात घुसला आणि दुकानामध्ये प्रवेश करून पाण्याची मागणी केली। मात्र काही वेळातच इथे आक्रमक पवित्रा घेत इथे गोंधळ घातला, तोडफोड केली। तिथे पार्क असणारी गाडी म्हणा किंवा फ्रीज याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याचं इथल्या साक्षीदारांनी सांगितलं। या गोंधळात परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आलेली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे भीतीचं वातावरण परिसरामध्ये पसरलेलं आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळेस एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। मुंबईच्या जवळ वसईमधले वादग्रस्त गुरुजी ऋषिकेश वैद्य 2 दिवस फरार होता आणि त्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। एका महिलेला जी पिंपरी चिंचवड मध्ये राहत होती तिला ऋषिकेश वैद्यनं अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता। त्यानंतर मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती असं सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यावर लगावण्यात आला होता। अखेर पिंपरीतून त्याला पोलिसांनी अटक केली आणि आज त्याला न्यायालयात सुद्धा हजर करण्यात आलंय। पुण्यातील 35 वर्षीय महिलेने कंप्लेंट केली होती आणि त्यानुसार हा 2 दिवस फरार होता। आता पोलिसांच्या जाळ्यात तो सापडला आहे आणि यापुढील जो तपास आहे तो आता पोलीस करीत आहेत। अशोक खरात प्रकरणानंतर असे वेगवेगळे जे प्रकार आहेत, घटना आहेत, त्या मोठ्या प्रमाणात आता पुढे येत आहेत। हिम्मत करून महिला याविषयी भाष्य करतायत, त्यामुळे कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते करत आहोत। यामधील जे आरोपी आहेत हे आरोपी माणिकपूर येथे राहतात। लगेच मांजरीच्या पोलीस पथकाने जाऊन त्यांचा शोध घेऊन काल रात्री आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। आता पुढील न्यायालयासमोर हजर करण्याची त्याची कारवाई सुरू आहे। यामध्ये महिलेनं तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती शारीरिक अत्याचार केल्याबाबत BNS कलम 64 प्रमाणे तक्रार नोंदवलेली आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डिझेलचे दर वाढले, तर दुसरीकडे प्रदूषण आणि हवामान बदलामुळे माशांचं स्थलांतर वाढलेलं आहे।
मासेमारीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत यामध्ये जाळ्या, बोटींचं साहित्य आणि इतर उपकरणांचा पुरवठा सुद्धा विस्कळीत झालाय. ससून डॉक मार्केट आता ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आखाती युद्धाचा फटका हा आता देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना बसायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात मासेमारीचा जो व्यवसाय आहे त्याला सुद्धा आता याचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे मच्छीमार आता संकटात सापडलेत. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.